हिंगोलीमध्ये अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल संपलेलं आहे। प्रचंड अफवा सध्या वाढत आहेत, त्यामुळे ग्राहकांनी गाड्यांच्या टाक्या फुल केल्यात। त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरचं पेट्रोल आणि डिझेलही संपलं, तर काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी गर्दी, पेट्रोलचा पुरवठा सुरळीत सुरू असताना देखील वाहन चालकांची मोठ्या पेट्रोल पंपाकडे धाव। पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा दिसतात। वर्ध्यामधल्या कारंजा घाडगे या गावामधल्या तरुणानं शक्कल लढवत ऑइल शेगडीमधून गॅस टंचाईवरती मात केली आहे। गॅस तुटवड्यामुळे बंद पडलेली चहाची टपरी ऑइल शेगडीच्या माध्यमातून त्याने सुरू केली आहे। रामेश्वर ठाकूर याच्या कल्पकतेमुळे गॅस टंचाईवरती त्याने मात केली आहे। कोल्हापूरमधल्या पेट्रोल पंपावरची गर्दी आता थोडी कमी होतीये। प्रशासनानं केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। पेट्रोल आणि डिझेलचा जिल्ह्यामध्ये पुरेसा पुरवठा असल्याची प्रशासनाची माहिती। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे रत्नागिरीमधील नाश्ता सेंटर बंद आहे, तसंच बोर्डच लावण्यात आलेले आहेत। एरवी शहरामधल्या अनेक ठिकाणी नाश्ता सेंटरवरती गर्दी असायची, मात्र सध्या इथे शुकशुकाट आहे। आखाती देशामधल्या युद्धामुळे यवतमाळमधल्या पेट्रोल पंपावरती इंधनाचा साठा संपल्याची अफवा पसरली आहे। त्यामुळे वाहन चालकांनी गाड्यांच्या टाक्या देखील फुल केल्या। परिणामी जिल्ह्यामधील 70 ते 80 पेट्रोल पंपावरचा साठा संपलाय, त्यामुळे पेट्रोल पंपच बंद करायची वेळ आली आहे। संभाजीनगरमध्ये एलपीजीवरती चालणाऱ्या रिक्षांची एलपीजी भरण्यासाठी 2 किलोमीटर पर्यंतची रांग लागलेली बघायला मिळाली। 4-4 तास रांगेमध्ये उभं राहिल्याच्या नंतर गॅस देखील मिळतो आहे। एलपीजी गॅस तब्बल 45 रुपयांनी महागलाय। जालन्यामधल्या पेट्रोल पंपावरती ग्राहकांच्या रांगा, गर्दी कमी करण्यासाठी बाईकला केवळ 200 रुपयाचं पेट्रोल टाकण्याचा निर्णय देण्यात आलाय, तर कार आणि ऑटोला 2000 रुपयांचं पेट्रोल आणि डिझेल देण्याचा निर्णय। तर पेट्रोल पंपावरती पोलिसांचा बंदोबस्त। मध्य प्रदेशातल्या उमरिया जिल्ह्यामधल्या नौरोजाबादमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांवरती मधमाशांनी हल्ला केलाय। गोदामाच्या जवळच्या पोळ्यामध्ये हालचाल झाल्यामुळे हजारो मधमाशांनी या लोकांवरती हल्ला केला। यामध्ये अनेक जण जखमी झाले। बिलावरती एलपीजी चार्ज लावणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा इशारा। हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये बिलावरती एलपीजी चार्ज किंवा गॅस सरचार्ज किंवा इंधन खर्च वसुली हे बेकायदेशीर आहे। अतिरिक्त आकारणीवरती प्राधिकरणाची कठोर भूमिका। इंधनाची ऑर्डर देऊनही कंपन्यांकडून पुरवठा नाही। मिरजेमधील इंधन डेपोवरती ट्रकच्या रांगा लागल्यात। वाहनांची झुंबड उडाल्यामुळे दुचाकीसाठी 200 तर कारसाठी 500 रुपयांचा पेट्रोल पैसे भरून सुद्धा पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याचा आरोप आहे। मी स्वतःच काल ऑर्डर टाकली होती 14,000 लिटरची। आम्हाला ते वरून फक्त म्हणजे जेवढे खप आहे तेवढंच आम्हाला देत आहेत। 12,000 लिटर जे आम्हाला वारंवार आम्ही पैसे भरून सुद्धा आम्हाला जे डेपोकडनं किंवा इंडियन ऑइलकडनं जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळत नाही आहे। आणि आमची फक्त हेच एक इंडियन ऑइलसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना एक आदेश द्यावा की आम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्हाला ह्यांनी पुरवठा करावा। नागपूरमध्ये गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती गाड्यांच्या रांगा लागल्या। इंधनाच्या संदर्भात सोशल मीडियावरच्या दाव्यांच्या नंतर अनेक पेट्रोल पंपावरती गर्दी झाल्याचं दृश्य दिसतंय। नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली। डिझेल आणि पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन असं सगळं घेऊन नागरिकांनी पेट्रोल पंपावरती गर्दी केली। गरजेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्याचा नागरिकांचा प्रयत्न। यवतमाळमध्ये कॅन आणि बॉटलमध्ये पेट्रोल देऊ नये, जिल्हाधिकारी डॉक्टर विकास मीना यांनी आदेश दिलेत। आदेशाचं उल्लंघन झालं तर कारवाई करण्याचा देखील इशारा। लोक आपल्या कॅन आहे, कंटेनर आहे, त्यामध्ये डिझेल पेट्रोल घेऊन जातात। तो आम्ही इथून एक आदेश इश्यू केलेला आहे, कोणालाही डिझेल आपल्या कंटेनर कॅन वगैरे मध्ये पेट्रोल या डिझेल देता कामा नये असा रीतीने आपण सत्य सूचना प्रत्येक आपल्या जे संचालक आहे त्यांना दिलेली आहे। आणि त्याच्यावर जर काही अवहेलना झाली, काही उल्लंघन झालं तर आपण त्याच्यावर कारवाई करू। आखातामधल्या युद्धाचा फटका सोलापूरमधल्या प्रसिद्ध वस्त्रोद्योगाला देखील बसतोय। सोलापूरच्या गारमेंट आणि टेक्सटाईल उद्योगाला शेकडो कोटी रुपयांचा फटका बसलाय। कच्च्या मालामधली दरवाढ आणि निर्यात होत नसल्यामुळे कामगारांचा रोजगार देखील धोक्यात आलाय। आखातामधल्या युद्धामुळे कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाली आहे। 100 रुपयांचं पॅकिंगचं प्लास्टिक
हे 200 रुपयांना गेलंय. 600 रुपयांचा रंग 1000 रुपयांपर्यंत गेलाय. त्या सगळ्याचा परिणाम सोलापुरी चादर, टेरी टॉवेल या सगळ्यावरती होतोय. मंदीमुळे सोलापुरी चादरींची देशांतर्गत मागणी देखील घटली आहे. एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमध्ये जर इथलं बंद पडलं तर याचा रोजगारावर मोठा प्रमाणात परिणाम होणार आहे आणि अर्थव्यवस्था आपली थांबणार आहे. आज टेक्स्टाईल इंडस्ट्री भारतात सगळ्यात जास्त आहे, महाराष्ट्रात 60% आहे. ह्याला अडचणीचं ठरणार आहे आणि जे एक्सपोर्ट आणि रेडीमेड गारमेंट एक्सपोर्ट थांबल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रोजगाराचा मोठा परिणाम या उद्योगावर पडणार एवढं मात्र निश्चित. इराणच्या सोबत सुरू असलेल्या युद्धावरती पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. इराणसोबतचं युद्ध आम्ही लवकरच जिंकणार. आतापर्यंत जगामधील 8 युद्ध आम्ही जिंकली, ट्रम्प यांचा दावा. गाझामधील शरणार्थी शिबिरामधून लहान मुलगा आणि त्याच्या वडिलांना इस्रायली सैनिकांनी ताब्यात घेतलंय. दोघांना मारहाण देखील केली आहे. लहान मुलाला मारहाण करून सोडण्यात आलं. त्याच्या शरीरावरती सिगारेटच्या जखमा आहेत, तर त्याचे वडील अजूनही बेपत्ता आहेत. महायुद्धाचा 27वा दिवस आहे आणि हल्ले अजूनही सुरू आहेत. हिजबुल्लाचा तेल अवीववरती पुन्हा एकदा हल्ला, तर इराणने इराकमधल्या अमेरिकी तळांवरती हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलचे लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या लक्ष्यांवरती हल्ले सुरू आहेत. एका कमांडरला जिवंत पकडण्यात आलंय. तर इस्रायलच्या संरक्षणासाठी लेबनॉनमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे, नेतन्याहू यांची माहिती. हिजबुल्लाचा इस्रायलवरती पुन्हा एकदा हल्ला. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी तेल अवीवला लक्ष्य करण्यात आलं. हिजबुल्लाने 7 क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं सर्व क्षेपणास्त्र रोखल्याची देखील माहिती आहे. अमेरिकी सैन्याचा इराणवरचा हल्ला अजूनही सुरू आहे. अमेरिकी सैन्यानं इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय. अमेरिकी सैन्यानं हल्ला केल्याचा व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आलाय. इस्रायली सैन्यानं गाझामधील देर अल बलाह या ठिकाणी क्षेपणास्त्र डागलं. या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर 7 पॅलेस्टिनी जखमी झाले. या स्फोटाचा व्हिडिओ समोर आलाय. अमेरिकेचं F-18 हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा इराणनं केलाय. तर इराणमध्येच विकसित केलेल्या हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करून ही मोहीम पार पाडली, इराणी लष्कराची माहिती. इराणचा हाच दावा अमेरिकेनं मात्र फेटाळला. आमचं कोणतंही F-18 हे लढाऊ विमान इराणनं पाडलेलं नाही. इराणचा विमान पाडल्याचा दावा खोटा असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.